आपली कामं पूर्ण व्हावीत यासाठी आपण ध्येय निश्चित करतो, कामं पूर्ण व्हावी त्याच्यासाठी टू डू लिस्ट तयार करतो. पण या लिस्टचा जर ताण यायला लागला तर, म्हणजे कामं पूर्ण होतील का नाही, नाही झाली तर काय, याचाच जर मला ताण येत असेल तर मग अशी यादी तयार करायला पाहिजे का नकोय, काय करायचं नेमकं, तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी अपर्णा अष्टपुत्री शिसोले आपल्याशी संवाद साधणार आहे की जेव्हा आपण कामाची यादी करतो आणि ती कामाची यादी करत असताना जर आपल्याला ताण येत असेल की कामं पूर्ण होतील की नाही, म्हणजे काम करण्यापेक्षा ती कामांची यादी बघूनच जर मला ताण येत असेल तर काय करायला पाहिजे. ध्येय निश्चित तर करायला लागतात ना, ते जर नाही केलीत तर आपण काम करणार नाही. मग काय करायला पाहिजे, तर एक नवीन टेक्निक आपण समजून घेणार आहोत आज. त्याला म्हणलंय ब्रेन डम्पिंग. ब्रेन डम्पिंग ब्रेन डम्पिंग म्हणजे काय, माझ्या डोक्यामध्ये जे आहे ते मी काढून टाकणे. म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्या डोक्यामध्ये जे जे विचार येत आहेत, मला हे करायचंय, मला ते करायचंय, म्हणजे मला फोन करायचा आहे, मला कोणाला तरी भेटायला जायचंय, मला कपाट आवरायचं आहे, मला ऑफिसचं काम पूर्ण करायचं आहे, ऑफिसमध्ये गेल, अशा अनेक यादी आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असते आणि आपण वारंवार रिपीट करत असतो कारण आपण विसरू नये म्हणून. मग आपण असं ठरवतो की ह्याचं लिहून काढायचं जे जे कामं मला करायची आहेत ते. पण काय होतं, जेव्हा आपण कामाची यादी करतो मग आपल्या असं लक्षात येतं की समजा नाही झाली तर, किंवा ती पूर्ण करायसाठी टिकमार्क करण्यासाठीच आपण ते कामं मग करतो. म्हणजे टिकमार्क झालं पाहिजे, टू डू लिस्ट जी आहे त्याला टिकमार्क व्हायला पाहिजे म्हणूनच आपण करतो आणि मग ती कामं नीट होत नाही. यासाठी काय करता येईल, तर आपण अजून एक प्लॅन करू शकतो. जर असा ताण येत असेल तर त्यांच्यासाठी हे आहे. काय करायचं की माझ्या डोक्यामध्ये जे जे येत आहे की मला येत्या आठवड्याभरात, आपण दिवसाचं नको करूया, आठवड्याभरात काय काय कामं आहेत त्याची मी लिहून काढायचं, जसं जसं मला आठवेल तसं तसं. आता आठवलंय आता लिहून काढा, थोड्या वेळानंतर आठवलंय थोड्या वेळानंतर लिहा. फ्रीज वरती एक यादी चिटकू शकतो, त्याच्यात आपण लिहू शकतो की मला काय काय करायचं आहे. आणि असं झाल्यानंतर सगळं लिहून झालंय आपल्या की आठवड्याभरात मला काय काय करायचंय, हे माझं लिहून झालंय. मग काय करायचंय, तर ती यादी एकदा परत वाचायची की काय काय कामं मी लिहून काढलेत. काय होईल यांनी, माझ्या डोक्यामध्ये जे असलेल्या गोष्टी आहेत त्या मी लिहून काढलेल्या. लिहून काढल्यामुळे काय होईल, माझ्या डोक्यामध्ये जागा रिकामी होणार आहे. रिवाइज करायची मला गरज नाही, मेमराईज करायची, लक्षात ठेवायची मला आता गरज नाहीये कारण मी लिहून काढलेलं आहे. मेंदूला चा जो एनर्जी आहे ती तिथे मी वाचवणार आहे, जी मला दुसरीकडे वापरता येणार आहे. एकदा मी लिहून काढल्यानंतर दुसरं मला काय करायचं, म्हणजे जे जे माझ्या डोक्यात येतं ते मी लिहून काढलेलं. ठीक आहे, कामं असतील, आठवण करून द्यायच्या काही गोष्टी असतील, सगळं जे जे येते ते मी लिहून काढलेलं. मग मी काय करू शकते दुसरं, की यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला आठवड्याभर करणं शक्य नाही, की या आठवड्यात शक्यच नाहीये. मला वाटतंय की बाजारात जाऊन आहे ना आज सामान घेऊन यावं या आठवड्यामध्ये, पण मी जेव्हा बसते तेव्हा लक्षात की माझ्याकडे वेळच नाहीये या आठवड्यामध्ये, तर त्याला मी कट करू शकते. अजून काय आहे, मला असं वाटतं ना आज आरामशीर निवांत मैत्रिणीशी गप्पा माराव्यात, असं मी लिहून ठेवलेलं आहे. पण माझ्या लक्षात की माझ्या शेड्यूलमध्ये, माझ्या कामाच्या याच्यामध्ये मला ते नाहीच जमणार आहे, मी ते कट करायचं. कमीत कमी आपण 3, जास्तीत जास्त 5 अशा गोष्टी ज्या आपण करू शकणार नाही आहोत आठवड्याभर पण आपण लिहून ठेवल्याय त्या कट करायच्यात, म्हणजे त्याच्यावरती एक फुली मारून ठेवायची. अजून हे जर आपण एकदा केलं की मग आपल्या लक्षात की ठीक आहे, ह्या गोष्टी मॅनेजेबल आहेत, या गोष्टी मी पुढच्या आठवड्यात करणार आहे. आता मग जर मी करणारच नाही तर मग लिहून कशाला ठेवायचंय, कारण ते माझ्या डोक्यामध्ये फिरत राहणार आहे की हे करायचंय करायचंय करायचंय. फिरणं बंद करावं म्हणून आपण लिहून काढलं आणि त्याच्या पुढे आपण लिहून ठेवू नेक्स्ट वीक साठी आहे किंवा नेक्स्ट मंथ साठी आहे, पुढच्या आठवड्यात आहे, पुढच्या महिन्यात आहे, पुढच्या 15 आठवड्यात मी कधी करणार ते लिहायचंय. तिसरं आणि काय करायचंय मला अजून एक, की असा कोणता आपण जी यादी केलेली आहे त्यातली अशी कोणती गोष्ट आहे जी केल्याने मला आनंद मिळणार आहे, त्याला त्याला गोल करायचा आहे. अशा 3 गोष्टी मला काढायच्या आहेत, कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3, की या आठवड्यात मला या करायच्या आहेत, ह्या केल्याने ना मला आनंद मिळतो. सगळ्याच गोष्टी नव्हतं पण त्यातल्या त्यात प्रायोरिटीने काढायच्या. बरं आता होतं काय, मला आनंद मिळतो मैत्रिणीच्या गप्पा मारण्यामध्ये, पण माझ्याकडे परत परत वेळेचे कन्स्ट्रेन आहेत सगळ्यांकडे, सगळ्यांना तेवढाच वेळ आहे. मग कसं करायचं, आपण एक काम करू शकतो की या ज्या गोष्टी मला गोल केलेला आहे, ज्या मला करायच्या आहेत, जे केल्याने मला आनंद मिळणार आहे, त्या मी फक्त 15 मिनिटं करणार आहे. आपण काय करणार आहे, 15 मिनिटाचा अलार्म क्लॉक लावणार आहे की मी 15 मिनिटच बोलेन ना मैत्रिणीशी, तिला सांगेन किंवा चल आपण एक 10 मिनिटं गप्पा मारू. किंवा मी ठरवलंय की माझं कपाट आवरायचंय, कपाट आवरायला 2-3 तास लागणार, मी ठरवेल की फक्त त्यातलं 15 मिनिटं मी बघेन की मला 15 मिनिटात काय काय काढून टाकता येतात ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत.
असं ज्या कामाची मी यादी केलेली आहे त्याला मी फक्त 15 मिनिटं देणार आहे. मी ठरवलेलं आहे की बाबा या आठवड्याचं जेवण काय करायचं आहे, माझ्याकडे पाहुणे येणार आहे, तर त्याचं मी ऍटलिस्ट 15 मिनिटात फक्त मेनू काय काय आहे चेक करू शकते का. काय होईल अशाने, जेव्हा आपण एखादं काम करायला सुरुवात करतो, प्रोसेसमध्ये आपण जेव्हा जातो ना, त्यावेळेला आपल्यामध्ये परत डोपामाइन सिक्रेट होतं आणि आपल्याला चांगलं वाटतं. आणि हा जो ताण येतो आहे, मी कामं करायची ठरवली आहेत आणि ती पूर्ण होतील की नाही होणार, किंवा ती पूर्ण करण्यासाठीच मी खूप जास्त प्रयत्न करते आणि त्या कामाचा आनंद घेणं जो आहे तो माझा राहून जातो, असं जर होत असेल तर या 3 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तुम्ही अजून काय काय करता, टू डू लिस्ट करत आहात की नाही, आणि तुम्हाला असा ताण येतो का नाही येत, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.